डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे जे ट्रस्टी आहेत विलास घसघाटे यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की पवित्र दीक्षाभूमी शेजारी जी कृषी विद्यापीठाची कृषी विभागाची जी जागा आहे त्या जागेवर बांधकाम केलं जात आहे शासनातर्फे। हेच ते बांधकाम आहे जे शासनातर्फे केलं जात आहे। जी स्मारक समिती आहे दीक्षाभूमी स्मारक समिती त्यांचं एकच म्हणणं आहे की धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी लाखो जे बौद्ध अनुयायी आहेत ते या दीक्षाभूमीवर येतात आणि दीक्षाभूमी स्मारक समितीची मागणी होती की ही जी कृषी विभागाची जागा आहे ते स्मारक समितीला देण्यात यावी, परंतु दुर्दैवाने महाराष्ट्र सरकारने जे आहे ही जागा तर स्मारक समितीला दिली नाही, परंतु त्या जागेवर म्हणजे त्या कृषी विभागाच्या जागेवर अगदी दीक्षाभूमीला लागून असलेल्या त्या कृषी विभागाच्या जागेवर एक भव्य दिव्य अशी इमारत उभी केली जात आहे। ही शोकांतिका आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 5 लाख बौद्ध अनुयायासह 14 ऑक्टोबर 1956 रोजी या पवित्र दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि दरवर्षी लाखो बौद्ध अनुयायी हे या दीक्षाभूमीवर देश विदेशातून येत असतात। जागा अपुरी पडते आणि स्मारक समिती नेहमी सरकारला एकच मागणी करत आहे, दीक्षाभूमीला लागून जी कृषी विभागाची जागा आहे ती आम्हाला देण्यात यावी, स्मारक समितीला देण्यात यावी, पण स्मारक समितीला दिलं नाही। आज त्या संदर्भामध्ये जे ट्रस्टी आहेत स्मारक समितीचे दीक्षाभूमी स्मारक समितीचे ट्रस्टी आहेत त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये खंत व्यक्त केली आणि ते म्हणाले की आता बौद्ध समाजांनी एकत्र यावं आणि ही लढाई लढावी, कारण दिवसेंदिवस धम्मचक्र प्रवर्तन दिवसाच्या दिवशी लाखो बौद्ध अनुयायी या दीक्षाभूमी येथे येतात आणि जागा अपुरी पडते। म्हणून हे जे शासनातर्फे महाराष्ट्र सरकारतर्फे हे जे बांधकाम सुरू आहे हे ताबडतोब थांबविण्यात यावी अशी मागणी जे विलास घसघाटे आहेत दीक्षाभूमी स्मारक समितीचे त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे। जागा आम्ही महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र शासनाला मागितली, दुर्दैवानं सांगावं लागतं शासनही म्हणतं आम्हाला तुम्ही देतो, शासन म्हणते आम्ही देतो, आम्ही शासनाला त्याचा पाठपुरावा केला आहे, केंद्र सरकारला आम्ही पाठपुरावा केला आहे। महाराष्ट्र शासनाची आरोग्य विभागाची जागा ITI ची जागा हे दीक्षाभूमीला देऊ फेज 2 मध्ये आवश्यक असलेली तुमच्या मागे आपण पाहू शकता जी जागा आम्ही 40-50 वर्षापासून मागतो आहोत आणि ज्याच्यामुळं या दीक्षाभूमी 56 पासून आजपर्यंत कधी सुदैवानं कुठलीही चेंगराचेंगरीची घटना झाली नाही, परंतु हा जो चौथा द्वार आहे ह्या द्वारमध्ये बाहेर निघायला बजाजनगरकडे मार्गच नाही आहे। त्यामुळे ही मागची जागा 3 एकर 84 आर आम्हाला पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाने जो आराखडा मंजूर केला त्या आराखड्यात ही जागा आवश्यक आहे असं महाराष्ट्र शासनाचंच म्हणणं आहे आणि त्याप्रमाणे शासनाने ती जागेसाठी संबंधित विभागाला पाठपुरावा केलेला आहे। परंतु दुर्दैवानं शासन म्हणते मी ती जागा आम्हाला देऊ आणि आता तुम्ही तुमच्या मागे पाहत्या भिंतीला लागून भव्य प्रमाणात 2 मजलीचं बांधकाम सुरू आहे। तुमच्या मागे तुम्ही बघू शकता जी जागा आम्ही मागतो आहे त्या जागेत त्यांनी काम केलेलं आहे आणि हे काम महाराष्ट्र शासनाने विना विलंब थांबवावं अशी आम्ही महाराष्ट्र शासनाकडे मागणी करतो। त्यांना प्रत्यक्ष भेटूनही मागणी करू आणि माननीय उच्च न्यायालयांना सुद्धा विनंती करतो आम्ही जाहीर कुठे की हे या कामाला त्यांनी स्थगिती द्यावी, कारण महाराष्ट्र शासनाचं जे दुपट्टीपणाचं धोरण असं वाटतं ही शंका येते की आम्हाला म्हणतात जागा देतो आणि इथे बांधकाम सुरू होतं, यामुळे बौद्ध समाजात रोष उत्पन्न होत आहे आणि यापुढं जर हे काम ताबडतोब थांबवलं नाही शासनाने तर या समाजामध्ये महाराष्ट्र शासनाविषयी गैरसमज निर्माण होती आणि एक असंतोष निर्माण होऊन आंदोलन होऊ शकतात। त्यामुळे आमची विनंती आहे महाराष्ट्र शासनाला, या जाहीररीत्या आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की जे काम सुरू आहे 3 एकर 84 आरला जे काम सुरू आहे ते विना विलंब आपण थांबवावं एवढी विनंती करतो।
तर आपण बघितलं ना काय म्हणाले विलास गजघाटे. त्यांची एकच मागणी आहे की हे जे दीक्षाभूमीला लागून जी बांधकाम सुरू आहे सरकारतर्फे, महाराष्ट्र सरकारतर्फे, ते ताबडतोब थांबविण्यात यावी अशी मागणी आता विलास गजघाटे आणि जे स्मारक समितीचे जे विश्वस्त आहेत त्यांनी केलेली आहे. एकूणच सांगायचं झालं तर महाराष्ट्र सरकार किती दखल घेणार हे आता येणारा काळच सांगेल. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगणार, दरवर्षी इथे जे धम्मचक्र प्रवर्तन दिवस असते त्या दिवशी दरवर्षी लाखोच्या संख्येमध्ये जे बौद्ध अनुयायी जे आहेत ते येत असतात. म्हणून जागा अपुरी पडत आहे. जागेची मागणी महाराष्ट्र सरकारकडे स्मारक समिती, दीक्षाभूमी स्मारक समितीने केलेली आहे. ताबडतोब याची दखल घ्यावी. जर दखल घेतली नाही तर याचे परिणाम महाराष्ट्र सरकारला भोगावे लागेल असे विलास गजघाटे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून म्हटले आहे. आपण बघत रहा IBM TV 9 न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. जय भीम, नमो बुद्धाय.